नमस्कार पब्लिक, मी आपला प्रशांत. त्र्यंबकेश्वरचं दर्शन शांतपणे आणि भक्तिभावाने घेतलं आणि आता पुढचा टप्पा ब्रह्मगिरी चढाई. हे बघा, इथून सुरू होते ब्रह्मगिरी पर्वताची चढाई. सुमारे 750 ते 800 पायऱ्या आहेत. सुरुवातच दमछक करणारी, पण हवामान खूपच मस्त आहे. गारवारा आणि थोडं धुकं. पब्लिक थोडं थकलोय कारण पायऱ्या थोड्या खडतर आहे, पण नजारा एकदम झकास. खाली त्र्यंबकेश्वरचं परिसर आणि वर ढगांमध्ये हरवलेलं आकाश. पब्लिक, आम्ही अखेर पोहोचलोय ब्रह्मगिरीच्या टॉपवर. इथूनच गोदावरी नदीचा उगम आहे आणि हा संपूर्ण परिसर म्हणजे निसर्गाची पूजा वाटते. शांतता, गार हवा आणि आध्यात्मिक ऊर्जा सगळं काही अनुभवायला मिळतं. इथे फोटो काढणं म्हणजे जणू स्वर्गातच आहेस असं वाटतं. जर का तुम्ही नाशिकला आलात तर ब्रह्मगिरी एकदा नक्की चढा, तुम्ही विसरणार नाहीत. तर हाच होता आमचा ब्रह्मगिरी ट्रॅक अनुभव. दमछाक झाली खरी, पण मन मात्र ताजंतवानं झालं. पब्लिक, अशा ट्रॅव्हल्स व्लॉगसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढची ट्रिप कुठे असावी. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि भेटूया पुढच्या भागात.